नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांना सावध करायला आलोय. होय, सावध व्हा. तुमची शिकार केली जाण्याची जास्त शक्यता आहे. जे म्हणून सोशल मीडियावर व्यक्त होतात, जे म्हणून काही ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतात, त्या भावना लोकांना पटत नसतील तर खरंच सावध व्हा. कारण तुमची अशी शिकार केली जाण्याची शक्यता आहे की तुम्हाला अवघड स्थिती येईल. खरं तर आपला नवरा शंढ निघाला की गावची माणसं कशी आपल्या घरात घुसण्यासाठी टपलेली असतात आणि कोणीही टपली मारून जाण्याचा प्रयत्न करतं, तसा हा सगळा प्रकार तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे व्हा सावध, होऊ नका सावध. कारण झिरो FIR नावाचं एक भयंकर संकट तुमच्यावर घोंगावत आहे. सरकार कोणाचंही असो, व्यवस्था चालवणाऱ्याची आहे एवढं मात्र नक्की. ही व्यवस्था चालविणारे अशा स्वरूपाचं काम करतात की एखाद्या सरकारला सुद्धा अडचणीत यावं लागावं. त्यामुळं तुमचं सरकारच अडचणीत येत असेल तर तुम्ही आम्ही की झाड की पत्ती किसमे गलबला. बघा, प्रकरण घडतंय बारामतीत अपघाताचं. या अपघाताच्या प्रश्नाला घातपात असल्याची शक्यता वाटून रोहित पवार वेगवेगळ्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप करतात. या आरोपाच्या नंतर ते मुंबईच्या मरीन लाईन पोलीस स्टेशन आणि बारामती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठीचे प्रयत्न करतात. या प्रकरणाचा ऑलरेडी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल असल्यामुळे दुसरा कोणता गुन्हा चौकशीच्या आधी दाखल करता येत नाही हे कारण सांगून रोहित पवारांचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. मग त्यानंतर रोहित पवारांच्याच सांगण्यानुसार ते राहुल गांधींना भेटतात. अर्थात राहुल गांधींना, केजरीवालांना, आणखी नेत्यांना दिल्लीत जाऊन भेटल्याचे असंख्य फोटो, व्हिडिओ आपल्याकडे व्हायरल झालेले आहेत. हे दस्तूरखुद्द रोहित पवार सभागृहात सांगतात की मी राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना म्हणालो की गुन्हा दाखल महाराष्ट्रात होत नाहीये. मग जिथे न्याय मिळेल तिथे तक्रार द्या अशी राहुल गांधी यांना सूचना करतात. या सूचनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकाराच्या याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही असं वाटून एक तक्रार कर्नाटकात दिली जाते. या कर्नाटक पोलिसांच्याकडून गुन्हा झिरो FIR दाखल होतो आणि तो झिरो FIR महाराष्ट्राच्या महासंचालकाकडे वर्ग करून याचा तपास करून घ्यावा असं सांगितलं जातं. कायद्याचा उपयोग करून घेऊन हे सगळं पद्धतशीरपणे केलं जातं. कुठली तरी एक ललिता कुमारी आणि एक केस आहे त्याचा रेफरन्स देऊन. मुळात FIR हा लीगल की इल्लीगल याविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहात सांगितलंय, बोललंय, सगळं झालंय. तो लीगल कसा नाही, इल्लीगल कसा आहे या चर्चेत मला पडायचं नाही. त्याचं काय होईल हा भाग वेगळा. म्हणजे उद्या रोहित पवारांना जर आणखी कोणावर गुन्हा दाखल करावा वाटला तर ते कर्नाटकात, केरळात, तामिळनाडूत, पश्चिम बंगालमध्ये, हिमाचलमध्ये या राज्यात जाऊन आरामात गुन्हा दाखल करू शकतील. आणि या गुन्हा दाखल झाल्यानंतर तो महाराष्ट्राकडे वर्ग केला जाईल आणि त्या गुन्ह्यातून इथल्या माणसांना सुटका मिळणार नाही. जेव्हा तुमचं राज्य इथे नसतं आणि तुम्हाला त्रास द्यायचा असतो तेव्हा अन्य राज्यात गुन्हे दाखल करून त्यांना अडकवायचं
हा एक नवा राजमार्ग प्रशस्त होतोय. मुळात झिरो FIR ही काय प्रकार आहे? कुठल्याही परिस्थितीत विक्टिम म्हणजे पीडित हा गुन्हा घडलेल्या ठिकाणी किंवा घटना घडलेल्या ठिकाणी FIR दाखल करण्यास समर्थ नसेल, तो जाऊ शकत नसेल, काही अडचण येणार असेल तर आहे त्या ठिकाणी तो जाऊ शकतो, असू शकतो त्या ठिकाणी तो आपला तक्रार देऊ शकतो. तिथे ती घटना झिरो मध्ये दाखल केली जाते आणि संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केली जाते. रोहित पवारांचा मुक्काम कर्नाटकात आहे. कर्नाटकात दादांच्या अपघातानंतर असा पीडित कोण आहे? ही सगळी प्रश्न अनुत्तरित आहेत ना, अनुत्तरित. शहाजोगपणे रोहित पवार सभागृहात ज्या गोष्टी मी काय केलंय आणि कसं केलंय हे सांगतात, मी राहुल गांधींची भेट घेतली तेव्हा काय घडलं हे सांगतात, आणि भावनेचा भाग म्हणून सगळ्यांनाच त्यांच्या भावनेशी सहमत व्हावं लागतं. हा प्रकारच मोठा विलक्षण आणि गंभीर आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा FIR इलिगल असल्याचं, अवैध असल्याचं सांगितलंय. कदाचित या FIR मध्ये काही होणार नाही, पण अनेकांना हा मार्ग उपलब्ध झालेला आहे. तुमच्या निवांत चाललेल्या आयुष्यात याने खळबळ माजवता येऊ शकते. इथं काही होणार नसेल तर परराज्यात करून अडचणीत आणण्याचे उद्योग केले जाऊ शकतात. काँग्रेस त्यांच्या शासित राज्यात अनेकांच्या विरुद्ध FIR दाखल करायला राष्ट्रपच्या लोकांना सांगून इथल्या हिंदुत्ववाद्यांना अडचणीत आणू शकते. त्यामुळं सावध राहा. तुम्हाला अडचणीत आणण्याचा एक नवा मार्ग झिरो FIR हा यांना सापडलेला आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.